नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सत्तम, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज श्रद्धावान रेखाई उराळे यांच्या राहत्या घरी त्यांनी मोठ्या श्रद्धा भावनेतून पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून सकाळच्या प्रहरी सुंदर असे भोजनाचे दान देऊन तदनंतर भगवान तथागतांची पुष्प धूप दीपाने पूजा करून त्रिरत्नाची वंदना करून परित्राण पाठ श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संचित केला आहे। खरं तर आजचा हा कार्यक्रम 2 सूत्री होत आहे। परित्राण पाठ आणि परित्राण पाठाच्या सोबतच आदरणीय राजू हिवराळे साहेब यांचा वाढदिवस, म्हणजे हा 2 सूत्री कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय धम्मोपासक अशोक गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्व श्रद्धावंत पुण्यवंत उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। मनुष्य म्हणून जीवन जगत असताना आपण सर्वांनी या जीवनामध्ये सदैव पुण्य कर्म संचित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पुण्य कर्म संचित करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग भगवंतांनी सांगितलेले आहेत। अनेक उपासक आणि उपासिका आपापल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म संचित करत असतात। काही लोक अकुशल कर्म करणारे असतील तर ते लोक अकुशल कर्माचा त्याग करतात आणि अकुशल कर्माचा त्याग करून ते पुण्य कर्म संचित करतात। काही लोक सील पालन करून पुण्य करतात, तर काही लोक दान कर्म करून पुण्य करतात, तर काही लोक आर्य उपोसशीलाचं पालन करून सील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून जीवनामध्ये पुण्य हे संचित करत असतात। कोणी सेवा करून पुण्य कर्म संचित करत असतात, कोणी वंदना करून पुण्य कर्म संचित करत असतात। ज्या व्यक्तीला जमेल ते करून पुण्य अर्जित करत असतात। एक धार्मिक व्यक्तीचं लक्षण। तर भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की साधा आणि सोपं पुण्य कर्म करण्याचा मार्ग काय आहे। तर आज बघा, हिवराळे परिवारांनी सकाळच्या प्रहरी एक महान आणि श्रेष्ठ पुण्य अर्जित केले। भंतीजी येण्याच्या आधीच ते म्हणजे काय, तर आपल्या भगवान तथागतांच्या समोर
आपण 3 गोष्टी अर्पण केल्या. एक म्हणजे भगवान बुद्धाला दीप अर्पण केला आहे, धूप अर्पण केलेला आहे, आणि तिसरं पुष्प फुल अर्पण केलेली आहे. तर भगवान तथागतांची श्रद्धेनं पुष्पाने, धूपाने, दीपाने पूजा करणं हा एक पुण्यकर्म संचित करण्याचाच भाग आहे. आलं का लक्षामध्ये? आता आपण हे जे भगवान बुद्धाची या ठिकाणी पुष्पाने पूजा केलेली आहे, तर त्या पुष्प अर्पण करण्याच्या पाठीमागे एक खूप मोठा चांगला हेतू आहे, उद्देश आहे. आता अनेक संप्रदायामध्ये अनेक लोक आपापल्या पद्धतीने पूजा अर्चना करत असतात, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. पण भगवान बुद्धाला जेव्हा आपण दीप अर्पण करत असतो, तर मग दीप अर्पण केल्यामुळे भगवान बुद्ध प्रसन्न होतात आणि आपल्याला काहीतरी पावतात, अशातला भाग आहे का? नाही. हे प्रतिकात्मक पूजा आहे. जर तिथे आपण दीप प्रज्वलित करत असतो, तर त्या ठिकाणचा अंधार हा दूर होत असतो आणि तिथे प्रकाश येत असतो, है ना, आणि उजेड आपल्याला मिळत असते. तर भगवान सम्यक संबुद्ध हे सांगतात की मनुष्याचं जीवन हे मेणबत्ती सारखं आणि दिव्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतः जळून, स्वतः त्याग करून इतरांना प्रकाश देण्याचं आपण काम केलं पाहिजे. हे ते प्रतीक आहे. अगरबत्ती आपण अर्पण करतो, तर अगरबत्ती काय करते? स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देण्याचं, आपलं सुगंध देण्याचं काम करते की नाही? तर आपले जीवन सुद्धा तसे असले पाहिजे. मग हे जे आता आपण फूल अर्पण केलं, तर फूल अर्पण केल्याच्या नंतर या फुलातून आपल्याला काय बोध घ्यायचा? तर त्या फुलामध्ये काय आहे? आपण पहिल्यांदा आज वंदना म्हटली, वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतते. त्याच्यामध्ये अर्थ सांगितलाय भगवंताने, वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतते पूजयामि मुनिंदस्य श्रीपाद सरोवरे. या गाथेचा अर्थ काय होतो की हे जे फूल आहे, या फुलामध्ये काय आहे? वर्ण आहे. या फुलामध्ये गंध आहे ना, सुगंध, गुलाबाचा सुगंध, मोगऱ्याचा सुगंध, जाईचा सुगंध आहे की नाही? त्याला गंध म्हटलेला आहे. या फुलामध्ये गंध आहे. आणि हे फूल कसं आहे? अनेक गुणांनी युक्त आहे. आलं का लक्षामध्ये? हे फूल अनेक गुणांनी युक्त आहे. आणि या पुष्पाने, या फुलाने मी भगवान बुद्धाच्या सुंदर चरण कमलाची पूजा करतो किंवा करते. बघा, वर्ण, गंध आणि गुणांयुक्त असलेले जे फूल आहे, ते फूल मी भगवंताची सुंदर पाय आहे, सुंदर चरण आहे, तर त्यांच्या चरणावर मी फूल अर्पण करते, पूजा करते, त्यांची मी वंदना करते. मी बुद्धाची त्या फुलाने पूजा करतो किंवा करते, त्या पुण्याने मला काय प्राप्त हो? निर्वाण प्राप्त हो. आहे की नाही? पूजे मी बुद्धं कुसुमेन ने पूयेन मेतेन लभामि मोक्षं. मोक्षं म्हणजे निर्वाण, आहे की नाही? तर या पुष्प अर्पण केल्याच्या पुण्याने मला काय प्राप्त हो? निर्वाण प्राप्त हो. आहे की नाही? आता निर्वाण म्हटल्याच्या नंतर गायकवाड साहेब, काही लोकांना असं वाटते मरणे, आहे ना? तर निर्वाण याचा अर्थ काय होतो की निर्दोष जीवन जगणे. निर्वाण याचा अर्थ ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची तृष्णा नाही, आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, त्याला काय म्हटलेलं आहे? निर्वाण. निब्बानं परमं सुखं. निर्वाण ही सगळ्यात मोठं सुख आहे. ते सुख कधी मिळत असते? ज्यावेळेस आपण तृष्णेचा त्याग करत असतो. आज आपण वर्तमान काळामध्ये अनेक लोकांना बघतो तिथे दुःखी आहे. ते लोक दुःखी का आहेत? तर दुःखाचे एकच कारण आहे, तृष्णा. तृष्णा आहे ना.
तृष्णा म्हणजे आसक्ती, आणि आसक्ती म्हणजे लोभ, आणि लोभ म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे. घर पाहिजे, गाडी पाहिजे, दागिने पाहिजे, साडी पाहिजे, घोडी पाहिजे, बिडी पाहिजे, बायको पाहिजे, नवरा पाहिजे, आहे की नाही? म्हणजे पाहिजे पाहिजे ना. तर हे पाहिजे पाहिजे याला भगवंतानी तृष्णा म्हटलेलं आहे. आणि मग दुःखाचे कारण काय आहे? तर तृष्णा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये तृष्णा कमी झाली, लोभ कमी झाला, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? सुख मिळणार आहे ना. भगवान म्हणतात की संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणे हे सगळ्यात मोठं धन आहे. आणि संतुष्टीचं धन कधी येत असते? जेव्हा आपण निर्वाणाच्या जवळ जातात. त्यांनी निर्वाण कधी मिळते? तो भगवान बुद्धाच्या चरण कमलाची पूजा केल्याने मिळत असते. ही साधी गोष्ट आहे का बरं? अनेक लोक भगवान तथागत सम्यक संबुद्धाला पुष्प अर्पण करतात. तो पुष्प अर्पण करत असताना त्यांच्यामध्ये जो श्रद्धेचा भाव आहे, तो श्रद्धेचा भाव आपल्याला दिसून येत नाही, आहे की नाही? एका हाताने असं फेकतात, आहे ना? म्हणजे काही काही लोक ते दोनच फेकतात असं बोल, आहे ना? तर भगवान ते सम्यक संबुद्ध आहेत, ते शास्त्र आहेत, ते गुरु आहेत. तर त्या गुरुची पूजा आपण श्रद्धापूर्वक केली पाहिजे. जरी धूप लावायचं असेल तर धूप लावत असताना सुद्धा आपण सुगंधी पूजा म्हटली पाहिजे. सुगंधी काय वदन, है की नाही? जर आपण भगवान बुद्धाच्या पुढे दिवा लावत आहे तर घनसारप दीपेन दीपेन म्हटलं पाहिजे. आणि भगवान बुद्धाच्या पुढे आपण पुष्प अर्पण करत आहोत तर त्या ठिकाणी आपण वन्न गंध गुणोपेतन म्हटलं पाहिजे, है की नाही? म्हणजे जी पूजा करतो ती पूजेचा अर्थ आणि गाथा आपल्याला माहिती पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. अनेक लोकांना पुष्प दीप धूप दीप अर्पण करतात पण त्यांना त्याचा अर्थ माहित नसतो. आणि अर्थ माहित नसल्यामुळे काय होतं की त्यांचं फार मोठं नुकसान होतं. मग ते भगवंताला गुरुच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, ते भगवान बुद्धाला ईश्वराच्या दृष्टिकोनातून पाहतात. किंवा बुद्धाला मी फुलं टाकली म्हणतात, आहे ना? बुद्धाच्या पुढे दिवा लावला, बुद्धाच्या पुढे मी अगरबत्ती लावली म्हणतात, आणि तीनदा पाया पडलो. म्हणजे वंदन माहित नाही द्यायला, तीनदा चारदा पाचदा पाया पडलो म्हणतात, पाया लागून आलो म्हणतात मी, आहे की नाही? आणि भगवंत आता मला प्रसन्न होत आहे. तर भगवान बुद्ध प्रसन्न होत असतात, पण तुम्हाला त्या गाथेचा, त्या पूजेचा अर्थ हा माहित असायला पाहिजे. की जे तीन गोष्टीने तुम्ही पूजा केलेली आहे तर याच्या माध्यमातून तुमचं अनंत अनंत पुण्य नव्हे तर अनेक जन्माचं पुण्य झालं. आलं का लक्षामध्ये? ते भगवान बुद्धाच्या पुढे सुंदर सजावट करणे, भगवंताला जल अर्पण करणे, चहा अर्पण करणे, भगवंताला फुल अर्पण करणे, याच्यासारखं महान पुण्य जगामध्ये दुसरं तिसरं काही एक नाही आहे. आणि म्हणून बुद्धाची पूजा करताना, त्या प्रतिकात्मक पूजा करताना त्याचा अर्थ आपल्याला हा माहित असला पाहिजे. तिथे तुमचं महान पुण्यकर्म संचित होत असते. आता हे पुण्यकर्म करताना दिसत नाही ना. आता आमचे हिवराळे साहेब महिनाभर काम करतात, आहे की नाही? ते महिनाभर काम केल्याच्या नंतर पेमेंट कुठे जमा होते? बँकेत, अकाउंटला येते की नाही? जे काय असेल ते आपण नाही विचारत त्यांना किती पगार आहे, पण जे काय असेल ते अकाउंटला जमा होताना काय पडतं, आहे की नाही? तसंच जे जे तुम्ही कर्म करत असता या हाताने, या कायाने, या वाचेने, ते सर्व पुण्य कर्म अंतर मनामध्ये स्टोर होत आहे. आता तुम्ही धर्म ऐकत आहे ना, तर हे धर्म ऐकणे हे सुद्धा पुण्य आहे. आणि हे पुण्य कुठे स्टोर होत आहे, कुठे जमा होत आहे? मनामध्ये जमा होत आहे. दान देत आहे तर जमा पुण्य मनातच होत आहे. जे जे आपण कर्म शुद्ध करतो ते मनात पुण्य जमा होत आहे. पण हे पुण्य कधी कामाला येते माहिती आहे का? ज्या वेळेस तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये असता. आलं का लक्षामध्ये? गायकवाड साहेब कंपनीच्या पुढे चालत असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला, नाही का? म्हणजे इतका भयानक तो ऍक्सिडेंट होता, तर त्याच्यामध्ये त्यांना थोडी शरीराला इजा झाली, पण त्या ठिकाणी काय अपघात झाला का? तर हे पुण्यकर्म, तर हे पुण्यकर्म आडवं येते, ऐक नाही? म्हणजे काळ आलेला असते पण वेळ आलेली नसते. वेळ काय येत नाही, ते तुमचं पुण्यकर्म आडवं येत असते आणि ते पुण्यकर्म तुम्हाला तारत असते. आलं का लक्षामध्ये? द्वेष बुद्धीचे लोक असतात, वाईट बुद्धीचे लोक असतात, पण ते काहीतरी नुकसान करण्याच्या हेतूने येतात आपल्याकडे.
पण आपलं जर पुण्य भक्कम असेल, आपली पुण्य पारमिता एकदम भरगच्च असेल, पुण्य कर्माचे घडे भरलेले असतील, तर या जगामध्ये कोणी आपल्याला मारू शकत नाही. आपलं पुण्य कर्मच आपल्याला हे तारत असते. आणि म्हणून हे जे जे पुण्य आपण स्टोर करतो, हे आपत्तीच्या वेळेस, विपत्तीच्या वेळेस ते पुण्य आपल्याला दृश्य आणि अदृश्य रूपामध्ये मदत करत असते. आलं काय लक्षात? काही काही लोक म्हणतात पुण्य कर्म केलं पण काय फायदा म्हणतात, आहे की नाही? बरं, काही दिसणं झालं म्हणतात, ते दिसत नाही. वेळ काळ आली की प्रकट हे होत असते. हे जे कर्म आहे ते महान पुण्य कर्म आहे. तर केवळ हे बुद्धाची पूजा करणं म्हणजे पुण्य कर्म आहे का? अशातला भाग नाही. तर भगवान बुद्धाने 5 प्रकारचे महान आणि श्रेष्ठ पुण्य सांगितलेले आहेत. एक पहिलं पुण्य भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे की उपासक आणि उपासिकांनी, भिक्खू आणि भिक्खुनींनी भगवान बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती, श्रेष्ठ संघाच्या प्रती श्रद्धा भाव प्रकट केल्याने पुण्य होते. आहे की नाही? हे माझे भगवान बुद्ध आहेत, धम्म आहे, माझा भिक्खू संघ आहे, आणि असं म्हटल्याच्या नंतर ही श्रद्धेचा भाव, ही श्रद्धा तुम्ही तिथं प्रकट केली तरी सुद्धा तुमचं लाख मोलाचं पुण्य हे वृद्धिगत होत असते. बुद्धाचं नाव घेतल्याने सुद्धा, बुद्धाचं दर्शन घेतल्याने सुद्धा, धम्म प्रवचन ऐकल्याने आणि भिक्खू संघाच्या सानिध्यात राहिल्याने, दान दिल्याने सुद्धा तुमचं महान पुण्य होत असते. भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनाथ पिंडकाने बुद्ध हा शब्द ऐकला आणि बुद्ध हा शब्द ऐकल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये अति प्रसन्नता उत्पन्न झाली. अरे भगवान बुद्धाची उत्पत्ती झाली. मग भगवान बुद्ध कुठे आहेत? तर भगवान बुद्ध बौद्ध गयेला वज्रासनावरती बसलेले आहेत. आणि मग चला आता भगवंताला भेटायला जाऊ. अनाथ पिंडक रथात बसला आणि बुद्धाच्या भेटीला तो गेला. जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत रथात बसून होता. जिथे जागाच नव्हती, रस्ता नव्हता, तो पायी 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 चालत गेला. बुद्धाचं दर्शन त्याने घेतले. बुद्धाला पाहिल्या बरोबर त्याच्या मनात आनंद आणि प्रसन्नता उत्पन्न झाली. आणि आनंद आणि प्रसन्नता हे श्रद्धेचं लक्षण. आलं काय लक्षामध्ये? तुमच्याकडे आज भिक्खू संघ आला, बंदीचे आले, तर तुम्हाला किती आनंद झाला की अरे आज बंदीचे आले, आहे की नाही? बरं, हिवराळे साहेबाला म्हटलं मी इथे येणार आहे, नाही का, तुम्ही या, तर ते काम सोडून इथं आलेले आहेत. म्हणजे यालाच काय म्हणतात? ही श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आहे. तर ही श्रद्धा तुमची अधिक आणि अधिक वाढत गेली पाहिजे. श्रद्धाय तरती ओघन. श्रद्धेचा जर भाव तुमच्यात असेल तर तुम्ही जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकता. श्रद्धा तुमच्यामध्ये असेल ते जीवन तुमचं सुखी बनवू शकते, समृद्ध बनवू शकते. श्रद्धा तुमच्यात असेल सगळ्या दुःखावरती तुम्ही मात करू शकता. एवढं सामर्थ्य या श्रद्धेमध्ये आहे. म्हणून बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवणे हे सुद्धा पुण्याचं आहे. ज्यावेळेस भंते अश्वजित भगवंताचे जे शिष्य होते, हे श्रावस्तीमध्ये भिक्षा मागत होते, तर तिथे सारीपुत्राला समजलं, त्यावेळेस ते भिक्षू नव्हते, की अरे इथं अश्वजित भंते जे आहेत फिरत आहेत, नाही का. तर त्यांनी बघितलं ते अश्वजित स्थविरांना, आणि बघितल्या बरोबर भंते सारीपुत्र महास्थवी धर्मसेनापती भगवंताचे, नाही का, त्यावेळेस ते भिक्षू नव्हते. त्यांनी बघितल्या बरोबर त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की अरे हे किती महान संन्यासी आहे, किती शुद्ध, किती पवित्र संन्यासी आहे, चारिका करत आहे, आपण त्यांना भेटलो पाहिजे. सारीपुत्र जातात, त्यांना अभिवादन करतात, म्हणतात की तुमच्याकडे बघून खूप तुमच्या चेहऱ्यात गांभीर्य वाटत आहे, तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, तुम्ही कुणाचे पुत्र आहात, नाही का, तुमचा गुरु कोण आहे, तुमच्या गुरुची शिकवण काय आहे, मला उपदेश करा, मला सांगा, मला ऐकायचं आहे. अश्वजित काय म्हणतात? हे धम्मा हेतू भवा ते संग आहात तथागत. ज्या काही गोष्टी उत्पन्न आहेत त्या कारणामुळे उत्पन्न आहेत. आणि त्यापुढे म्हणतात की नाहं जानामि भगवा जानाति. मी काही जाणत नाही. जे माझे गुरु आहेत, भगवान आहेत, ते खूप काही जाणतात आणि ते तुम्हाला उपदेश करतील. मी भगवंताचा शिष्य आहे. अश्वजित स्थविर जे अनंत होते ते
आणि अनंत असलेले भिक्षू काय म्हणतात, मी काही जाणत नाही भगवंताचा धम्म. भगवंताचा धम्म केवळ भगवानच जाणतात. तुम्ही भगवंताला भेटा ते तुम्हाला सांगतो. आणि आपण एक सामान्य लोक आहोत. आपल्याला थोडस काही ज्ञान आलं की आपण पटर करतो की नाही, आहे की नाही बरं. ते उथळ पायाला खळखळाट असते की नाही, काय कळत आहे. म्हणजे आपल्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा आपण लय डिंग्या मारतो. मी हे पुस्तक वाचलं, मी ते पुस्तक वाचलं, नाही का, मी एवढे प्रवचन दिले, मी असं आहे मी तसं आहे म्हणतोय की नाही. पण बघा, भगवान बुद्धाचे शिष्य असोचित म्हणतात की मला काही माहित नाही. म्हणजे ही महानता आहे, ही गुरुच्या प्रती असलेला गौरव आहे, हा आदर आहे, ही गुरुच्या प्रती असलेली श्रद्धा आहे. आलं का लक्षामध्ये. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बघा की भिक्खू असल्याच्या नंतर सुद्धा काय काय लोक 1 तास प्रवचन देतात, 2 तास प्रवचन देतात, ते नाही का. आणि शेवटी म्हणतात भंतीचे तुम्ही द्या आता आशीर्वाद. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीचा त्याग आहे, ज्या व्यक्तीचं शुद्ध आचरण आहे, जो व्यक्ती सील समाधी प्रज्ञेमध्ये आहे, त्याला बसून ठेवतात, आहे की नाही. आणि मग ते भाषण देत बसतात. आणि मग भंतेजी आता 2 मिनिटात आशीर्वाद द्या असं होणार, आहे की नाही. काही लोकांना लाभ होणार आहे, काही लाभ होऊ शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाचं वचन ऐकलं पाहिजे आपण. भगवंताचा त्रिपिटक ग्रंथ वाचला पाहिजे, शुद्ध बुद्धाची वाणी ऐकली पाहिजे. असोजित म्हणतात मला काही माहित नाही, भगवंतच सगळं सांगतात. भगवंताला तुम्ही विचारा ना. सारीपुत्र प्रभावित झाले, त्यांची श्रद्धा अधिक वाढली, अधिक बळकट श्रद्धा झाली. आणि केवळ श्रद्धेच्या आधारे सारीपुत्र भगवंताला भेटतात आणि भगवंत त्यांना प्रवज्जा देतात. आणि ते सारीपुत्र ध्यान मनन चिंतन करून प्रज्ञेमध्ये अग्र होतात. सारीपुत्र मास्तर प्रज्ञेमध्ये अग्र होतात. ते एकदा भगवान बुद्ध म्हणाले की सारीपुत्राकडे इतकी प्रज्ञा आहे की एक टाइम जर असा पाऊस पडत असेल आणि सारीपुत्राला विचारलं की सारीपुत्रा आता पावसाच्या किती सरी पडत आहे सांगा, तर सारीपुत्र एका सेकंदात सांगते की भगवान इथे एवढ्या सरी पडत आहे. म्हणजे किती महान त्यांची प्रज्ञा असेल. ते साधारण व्यक्तिमत्व होतं का बरं? अजिबात नव्हतं. तरी सुद्धा सारीपुत्र भगवान बुद्धाच्या पुढे बकवास करत नव्हते, बकबक करत नव्हते. त्याशी हात जोडून असायचे, भगवान सांगा, भगवान आम्हाला उपदेश करा, नाही का, आमची पुण्य वाढवू द्या, भगवान तुम्ही आमचे शास्त्र आहात. सारीपुत्र प्रज्ञेत आग्रह होते. सारीपुत्र भगवान बुद्धाचे धर्म सेनापती होते. सारीपुत्र भगवान बुद्धाचा डावा हात होता. तरी सुद्धा सारीपुत्र भगवान बुद्धाच्या पुढे कधीच बोलले नाही. याला म्हणतात गुरुच्या प्रती असलेला आदर, याला म्हणतात गुरुच्या प्रती असलेली श्रद्धा, याला म्हणतात गुरुचा हा महानपणा. आल्या का लक्षामध्ये. आणि ह्या गोष्टी कशामुळे येतात आपल्यामध्ये? ती केवळ श्रद्धेच्या आधारे येत असतात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल ना तर तुम्ही गुरुचंच ऐकणार, गुरुच्या चरणावरतीच बसणार. जर गुरुच्या प्रती श्रद्धा नसेल तर गुरुच्या डोक्यावर बसतात लोक, आहे की नाही. आल्या काय लक्षात. माय बापाच्या प्रती जर आदर नसेल, गौरव नसेल तर मुलं माय बापाच्या डोक्यावर बसतात, आहे की नाही. आपण म्हणतो की पोरगा आमच्या डोक्यावर बसले, आहे की नाही. पोरगी पार डोक्याच्या वर गेली म्हणतात की नाही. तुमचे अनुभव आहेत नाही, आहे की नाही बरं. पोरग ऐकच न झालं म्हणतात, पोरगी ऐकणं झाली म्हणतात. काय करणार? कारण त्यांना माय बापाच्या बद्दल आदर नाही, माय बापाच्या प्रती श्रद्धा नाही, माय बापाचा गौरव नाही, माय बापाचं महत्व त्यांना माहिती नसते. आणि मग ते डोक्यावर जाऊन बसत असतात. आणि त्याच्यामुळे त्याचे अनेक पाप कर्म बनतात. माय बापाचा अनादर केला, माय बापाला जर असं धुडकावून लावलं, माय बापाला जर वक्त वंगळ बोललं, टाकून बोललं, तर तिथे पाप कर्म अकुशल कर्म बनत असतात. आणि म्हणून जे थोर मोठे आहेत आपल्यापेक्षा त्यांचा आदरच केला पाहिजे, नाही का. मी माझ्या वडीलधाऱ्या लोकांचा काय करेल, मान ठेवीन. ती प्रतिज्ञाच आहे फक्त. काय प्रज्वल, ती प्रतिज्ञा आहे, ती आहे की नाही, ती पुस्तकामध्ये आहे. ती आपल्या मनात आली पाहिजे. मी माझ्या गुरुजनांचा आदर करेल, आहे की नाही, ते आपल्या मनात आलं पाहिजे. आणि तिथे मग तुमची महानता दिसून येत असते. आलं का लक्षामध्ये. मी श्रद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आपलं जे आसन आहे ते गुरुच्या चरणावर असलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये. तेव्हा आपला हा सर्वांगीण विकास
होत असतो. बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली तरी सुद्धा हे महान आणि श्रेष्ठ तुमचं पुण्यकर्म आहे. दुसरं पुण्यकर्म काय भगवान सांगतात की प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी श्रद्धेला विकसित करता करता तुम्ही शीलामध्ये पुष्ट झालं पाहिजे. शील आणि सदाचारामध्ये पुष्ट झालं पाहिजे. आपण हे जीवन जगताना जे 5 शील आहेत, प्राणी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, असत्य मिथ्या वचन बोलणार नाही, कटू बोलणार नाही, कोणाला दुःख होईल असं बोलणार नाही, मद्यपान मी सेवन करणार नाही. जर हे 5 तत्व तुम्ही जीवनामध्ये उतरवले, आणले, तरी सुद्धा तुमचं महान आणि श्रेष्ठ पुण्यकर्म हे होणार आहे. भगवान म्हणतात पंचशील पालन करणारा व्यक्ती ये लोका सुखी राहतो, परलोका सुखी राहतो. पंचशील पालन करणारा व्यक्ती इथे सुखाने झोपतो आणि परलोकात सुखाने झोपतो आणि झोपेतून सुखाने उठत असतो. आलं का लक्षामध्ये? ही पंचशीलाचा प्रभाव आहे. पंचशील पालन करणारा व्यक्ती आणि स्त्री इथे अनेक अनेक लोकांना प्रिय होत असतो. घरच्या लोकांना प्रिय होतो, शेजारच्या लोकांना, नगरातल्या लोकांना, शहरातल्या लोकांना, अनेक अनेक लोकांनाच नव्हे तर इथे ब्रह्मांडात जे दिव्य सत्व आहे, देवता आहे, त्या सगळ्यांना तो व्यक्ती प्रिय होतो. आणि त्या देवतांना असं वाटतं की अरे रेखा हिवराळे किती चांगले आहे, ज्योती हिवराळे किती चांगले आहे, शिवानी हिवराळे किती चांगले आहे, पुष्पा नाकले किती चांगले आहे. असं का म्हणतात ते सत्व? कारण तुमच्यामध्ये शीलाचा सुगंध आहे. आल्या का लक्षामध्ये? शीलाचा सुगंध असेल तर देवता सुद्धा तुम्हाला लाईक करतात. आल्या का लक्षात? आपण काय म्हणतो, काय बाई ती शेजारची बाई मला बोलायचंही नाही आणि माझ्याकडे पाहतही नाही, मी तिला जेबीम घातला त्या कुत्रीने मला पाहिलं पण नाही, असं एका बाईने मला सांगितलं म्हणून तुम्हाला सांगतो, नाही का? असं म्हणतात की नाही बरं? ते तुम्हाला लाईक करत नाहीत ना. ते लाईक काय करतात, काहीतरी तुमच्यात गुणदोष असतात, आहे की नाही? किंवा तुमच्यात नसते तर त्यांच्यात तरी असतात, आहे की नाही बरं? सज्जन लोक सगळ्यांना आवडतील असं नाही. सज्जन लोक सगळ्यांना आवडत नाही. काय करायचं, काही काही लोकांना आवडतात. भगवान बुद्ध सगळ्यांना आवडायचे का? नाही, सगळ्यांना आवडत नव्हते. ते ठराविक वर्ग होता त्यांना भगवान बुद्ध आवडायचे, ठराविक वर्ग होता त्यांना त्यांचे भिक्षू आवडायचे, धम्म आवडायचा. पण अनेक लोकांना ते आवडत नव्हते. ते आवडे ना आवडे त्यांचा स्वभाव आहे. पण आपण आपले जे चांगुलपणा आहे ते आपण विकसित केलं पाहिजे, वाढवला पाहिजे. आल्या का लक्षामध्ये? तर आपण शील पालन केलं, शील धारण केलं तर आपण अनेक अनेक लोकांना आणि सत्वांना सुद्धा प्रिय होत असतो. शील पालन करणे हे सुद्धा दुसरं महापुण्य आहे. तिसरं महापुण्य काय सांगतात भगवान बुद्ध? तिसरं महापुण्य सांगतात की दानामध्ये पुष्ट होणे. अनेक लोक बघा दानामध्ये पुष्ट होताना दिसत नाहीत तुम्हाला, तर ते त्यांचा काही दोष नाही. ते अनेक जन्मात लोभ आणि लोभ करत आलेले आहे की नाही? लोभी चित्त दान देऊ देत नाही. ते लोभी चित्त काय म्हणते, बाबा घरातच ठेव पैसे, आहे की नाही? घरातच ठेव म्हणते, नाही का? दान नको देऊ म्हणतात. ते दान दिलं तर तू गरीब होशील म्हणतात, आहे की नाही बरं? पण भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की तुम्ही हे जीवन जगत असताना तुमच्यामध्ये एक डोळस प्रवृत्ती ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे? की हे जे माझं शरीर आहे, हे माझं शरीर मरणधर्मी आहे की नाही बरं? हे शरीर तुमचं विनाशकारी आहे की नाही, मरणधर्मी आहे की नाही? तर हे माझं शरीर मरणधर्मी आहे आणि मी कितीही धन जमा केलं, कितीही धन जमा केलं तर एक दिवस मृत्यू मला या धनापासून दूर घेऊन जाणार आहे. ही भावना तुमच्यात असली की पाहिजे की नाही? आणि मग मृत्यूच्या नंतर तर घर इथंच राहते आणि पोरग इथंच राहते, नवरा इथंच राहते, बायको इथंच राहते, बाप्पा सगळेच इथं राहते. काही येते का आपल्या सोबत? मला एखादं उदाहरण दाखवा की एखाद्या माणसाने 1 करोडचा बंगला बांधला, त्यांनी 1 करोडच्या 4-5 भाग बांधले, मेल्याच्या नंतर एक तर उरावर घेऊन गेला का घेऊन? तिथंच राहते की नाही बरं? ते त्याच्या उरावर काहीच येत नाही. त्याच्या गळ्याचे काय असतं ते काढून घेतात, आहे की नाही? बोटातलं काढून घेतात, पायातलं काढून घेतात,
कानातलं काढून घेतात, नाकातलं काढून घेतात, शेंबूड लागला तर लागला म्हणतात, ते सगळं काढून घेतात की नाही, काहीतरी म्हणतात काही अंगावर ठेवा बाबा, नाही का, असं कोणी काही म्हणत नाही. सगळ्या गोष्टी इथंच घेतात काढून, ते तुम्ही एकटेच असता. जसं की एखादा लाकूड मुंडका असतो पडलेला, तसं माणसाचं शरीर, निर्जीव शरीर पडलेलं असतं आणि त्याला घराचं घेणं नाही, आहे की नाही बरं, आणि त्याला कशातच काही घेणं देणं नसते. तो व्यक्ती निर्जीव झालेला असतो, त्याचा श्वास निघून गेला असतो. आणि भगवान बुद्ध म्हणतात की जिवंत असताना जर तुम्ही दान पारमिता पूर्ण केली नाही, देण्याची भावना ठेवली नाही किंवा त्याग करण्याची भावना ठेवली नाही, तर मरत असताना तुमचं मरण सुखाचं नाही होत बाबा. आलं का लक्षात? कसं काय सुखाचं होणार आहे? कारण मन घरात अडकलं, मन गाडीमध्ये अडकलं, आहे की नाही गायकवाड साहेब, मन जागेमध्ये अडकलं आपल्या, आहे की नाही, आणि मन दागिन्यात अडकलं, मन बँकेत अडकलं, अरे 80 लाख रुपये, आहे की नाही, मरत आहे पण मन कुठे गेलं? बँकेत गेलं, अरे 80 लाख, नाही का. म्हणजे बघा, लोभ उत्पन्न झाला आणि लोभ उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं मरण सुखाचं नाही का, तो तडपडतो. आलं का लक्षामध्ये? त्याला घेऊन जाण्याची शक्ती येते तिथं, नाही का, पण हे ते नाही, थांबा जरासं, नाही का, हातपाय वाकडे करणार, आहे की नाही बरं, तोंड वाकडं करणार, ओरडणार, तो डोळे फाटतात त्याचे, व्यक्तीला मरताना बघा तुम्ही काय काय लोक डोळे फाटतात त्याचे, नाही ते का, त्यांना ते सगळं दिसते, माझं 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 माझं, आणि जिवंत असताना देण्याची इच्छा नसते ना, देण्याची सवय लावलेली नसते, आणि म्हणून म्हणतात का मी कसं काय देऊ एवढं. आलं का लक्षामध्ये? एका ठिकाणी मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये असा ठराव झाला की बाबा जिवंत असताना किती धन असू द्या ते तुमचं आहे. आलं का लक्षात? पण मेल्याच्या नंतर हे धन या लोकांना द्यायचं आहे. तर एक माणूस काय म्हणला, नाही बाबा मेलं तर देत नाही. बघा किती आसक्ती यावर. आता मेल्यावर त्याला काही कळणार आहे का ते धन कोणी घेत नाही, पण ते त्याच्या मनाची इच्छा होत नव्हती की हे मी मेल्याच्या नंतर देतो. ते देतो म्हणलंच नाही, ते शेवटपर्यंत म्हणलं नाही आणि अजून ते म्हणलंच नाही, ते कधी म्हणते काय नाही. आलं काय लक्षामध्ये? देण्याची भावना नसते आणि त्याच्यामुळे मग मरत असताना व्यक्तीला खऱ्या अर्थाने त्रास होत असतो. आलं लक्षात? त्यागी चित्त आणि भोगी चित्त याच्यामध्ये फरक आहे की नाही? जे त्यागी चित्त आहे ते म्हणते की अरे ठीक आहे, आता मरण आलं का, आलं तर आलं, मी लय पुण्य केलं आणि माझ्या नंतर हे पाहत बसतील लोक, काय करायचं ते करतील, जाऊ दे तिकडे, आहे की नाही, मला सुखानं मरण आलं पाहिजे, आहे की नाही. सुखानं मरण येण्यासाठी दान द्या, हे भगवंताने शिकवलं. दानाचा दुसरा अर्थ त्याग करा. त्याग करण्याची सवय लागली, या देहाचा त्याग करता येते ना, आहे की नाही बरं. सुखाने त्याग करता येते. जर तुम्ही नाही नाही म्हणले तरी मग ते ओढून घेऊन जाते, आहे की नाही बरं. सुखानं जीव आपल्याला देता आला पाहिजे, प्राण त्यागता आले पाहिजे. हे दान टेक्निक शिकवते. सुखानं कसं मरायचं आहे, सुखानं मरण्यासाठी तुम्ही दान पुण्य हे केलं पाहिजे. दान देणारा व्यक्ती या जन्मामध्ये श्रीमंत बनतो. काय करायचं या जन्मात, पुढचे जन्म तर आहेतच, नाही का. दानाचं फळ महान आणि श्रेष्ठ असते. आता तुम्हाला वाटतं की टाटा, अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे लोक श्रीमंत बनले त्यांच्या कष्टाने बनले, आहे ना, हे तुम्हाला असं वाटते. पण हे जेवढे टॉप 1 चे श्रीमंत लोक आहेत ना, या लोकांनी कळत न कळत एका जन्मात तरी अनंताला दान दिलं आहे, सम्यक संबुद्धाला दान दिलं आहे, पच्चेक बुद्धाला दान दिलं आहे, शोतापन्न सकृतागामी अनागामी मार्गावर असलेल्या भिक्षूला दान दिलं आहे, शील सदाचाराचं पालन करणाऱ्या भिक्षूला त्यांनी दान दिलेलं आहे, श्रद्धापूर्वक दान दिलेलं आहे, त्याचा तो विपाक आहे. आलं का लक्षामध्ये? श्रीमंती, पद आणि प्रतिष्ठा त्याच व्यक्तीला मिळत असते जो व्यक्ती दानी आहे. आलं का लक्षात? हे दानाचं महान आणि श्रेष्ठ फळ असते. आलं का लक्षात? दान तुम्हाला कुठल्या कुठं पोहोचवत असते. दानामुळे इथे श्रीमंत बनता तुम्ही, दानामुळे इथे प्रसन्नता राहते तुमच्यामध्ये, दानामुळे इथे सुख येते आणि दानामुळे तुमची कीर्ती पसरते. आलं का लक्षामध्ये? खूप कीर्ती पसरते तुमची. आपले एक पिंपरीचे उपासक आहेत कसबे म्हणून, नाही की कसबे साहेब, त्यांना
म्हणजे अनाथ पिंडक म्हणून ओळखतात, हो. आहे की नाही बरं? अनाथ पिंडकाची उपमा त्यांना दिलेली आहे. ते का दिली असेल? त्यांच्यामध्ये दानत्व आहे की नाही? त्यांच्यामध्ये देण्याची भावना आहे, त्याग करण्याची भावना आहे, आणि म्हणून त्यांना अनाथ पिंडक अशा प्रकारे संबोधल्या जाते. बुद्धाच्या काळात ते अनाथ पिंडक तर होतेच, पण वर्तमान काळामध्ये सुद्धा अनाथ पिंडक तुम्हाला बघायला मिळत असतात. जर वर्तमान काळात अनाथ पिंडक आहे, तर वर्तमान काळात मिगार माता विशाखा असली पाहिजे, आहे की नाही? वर्तमान काळात सुजाता पण असली पाहिजे, वर्तमान काळात आम्रपाली असली पाहिजे, वर्तमान काळात उत्पल वर्णा असली पाहिजे, आहे की नाही बरं? ही दानाच्या भावनेतून ह्या गोष्टी येत असतात. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे जीवन जगताना छोट छोट दान कर्म करायला शिका, आहे की नाही? छोट छोट दान कर्म केलं तर त्याच्यात तुम्हाला मोठं दान देण्याची इच्छा होते, आणि मोठं दान जर तुम्ही दिलं तर तुम्हाला प्रगल्भ श्रीमंती या जीवनामध्ये मिळत असते. आज आपला सर्वांगीण विकास होताना दिसत आहे की नाही? आज आपण छोट्या घरात होतो, आज आपण कुठून आलो होतो, काबाड कष्ट करत होतो, आहे की नाही? पण आज आपल्याकडे स्वतंत्र बिल्डिंग आहे, आज आपल्याकडे गाड्या आहेत, आज आपल्याकडे पैसा आहे, आज आपल्याकडे नोकरी आहेत. हे पुण्य कर्माचा विभाग आहे. हे केलेले तुमचे कुशल कर्मच आहेत, आणि कुशल कर्म तुम्हाला झपाट्याने पुढे घेऊन जात आहे, आणि म्हणून हे दानाचं तुमचे फळ आहे. तर दान देणं हे सुद्धा महान आणि श्रेष्ठ पुण्य कर्म आहे. त्याच्यानंतर चौथं पुण्य कर्म भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी काय सांगितलं? सम्यक समाधी, आहे की नाही? सम्यक समाधी म्हणजे काय? तर ध्यान, चिंतन, मनन करणे, विपස්සनेचा अभ्यास करणे, आनापानसतीचा अभ्यास करणे, याला सम्यक समाधी केल्यामुळे तुमचं पुण्य कर्म वाढत असते. आता आपण राहत असताना काय म्हणतो की मला सुंदर घर मिळाले पाहिजे, जर 4 लोकात जायचं आहे तर सुंदर कपडे मिळाले पाहिजे, चांगले कपडे घालून लोकात गेलो पाहिजे, आहे की नाही? सुंदर दिसण्यासाठी चांगले दागिने घालतो आपण, आहे की नाही बरं? सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय करतात, आहे की नाही? चांगली गाडी घेतात, चांगलं घर घेतात, दागिने घेतात, कपडे घेतात, सगळं काही चांगलं घेतात. पण भगवान बुद्ध म्हणतात हे वरवरचं सौंदर्य, आहे की नाही? पण जर तुम्हाला आतून सुंदर बनायचं असेल तर तुम्हाला सम्यक समाधीचा अभ्यास केला पाहिजे. लोकांना चांगलं दिसण्यासाठी तुमचं सुंदर मन तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि सुंदर मन कशाच्या आधारे बनत असते? सम्यक समाधीच्या आधारे बनत असते. जर तुमचं मन चांगलं असेल तर तुम्ही स्वतःलाही बी धन्यवाद देता, आणि इतर लोक सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतात की अरे अमुक माणूस लई चांगला आहे, बाई लई चांगली आहे म्हणतात. आलं का लक्षामध्ये? हे का म्हणतात? कारण तुमचं मन चांगलं आहे की नाही? आणि म्हणून मनाला सुंदर बनवण्यासाठी, मनाला चांगलं वळण लावण्यासाठी, मनाला संस्कारित करण्यासाठी, मनातील विकार घालवण्यासाठी, रागाचा विकार, द्वेषाचा विकार, तृष्णेचा विकार, जे जे विकार आहे ते विकार काढून टाकण्यासाठी तुम्हाला ध्यानच करावं लागेल. ध्यानाच्या व्यतिरिक्त या विकाराला कोणीही काढू शकत नाही. आपण आता प्रवचन ऐकतो, प्रवचन ऐकल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते, पण सम्यक समाधीचा अभ्यास केल्यामुळे, ध्यान केल्यामुळे तुमचं मन मोकळं होतं, मन रिक्त होते. मनात राग, लोभ, द्वेष, ईर्ष्या, मोह, माया, अहंकार, तृष्णा सगळं निघून जाते, आणि मन एकदम असं मोकळं कशामुळे होते? ध्यानाच्या आधारे. आणि मन मोकळं झालं की तुम्हाला मग त्या ठिकाणी असं एकदम हलकं हलकं वाटतं. अहो मी ध्यान केलं म्हणतात, आता मला हलकं वाटायला आहे की नाही बरं? हे ध्यान खूप तुम्हाला मजबूत आणि भक्कम बनवत असते, आणि मग ध्यानाचा तुम्ही निरंतर अभ्यास करा. ध्यान आहे तो सब कुछ है, ध्यान नाही तर कुछ भी नाही आहे, असं आहे की नाही? ध्यान आहे तर सगळ्यात मोठं धन आहे. आणि ज्या व्यक्तीला जीवनात खरंच सांगतो धन मिळवायचं गायकवाड साहेब, त्या व्यक्तीने ध्यान केलं पाहिजे. ध्यानाचा आणि धनाचा खूप मोठा जवळचा संबंध आहे. ध्यान आलं तर धन तुमच्याकडे येत असते, ध्यान आलं तर तुम्ही ध्यानावर येत असता. नाही तर लोक ध्यानावर नाही, बरं? लोक ध्यानातून बाहेर गेले आहेत. ध्यानामध्ये तुम्ही आलं पाहिजे, ध्यानावर तुम्ही आलं पाहिजे, त्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास केला पाहिजे. आणि 5वं महान आणि श्रेष्ठ पुण्यकर्म काय आहे? मंगल मैत्री. श्रद्धा आहे, दान आहे,
सील आहे, समाधी आहे आणि आता मंगल मैत्री आहे की नाही. तो मंगल मैत्री हे सगळ्यात मोठं एक शस्त्र आहे की नाही. अनेक लोक जंगलात जातात, अरण्यामध्ये जातात की नाही, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये भाला ठेवतात, तलवार ठेवतात, बंदूक ठेवतात, काठी ठेवतात, लाठी ठेवतात, आहे की नाही, बॉडीगार्ड ठेवतात. पण भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीकडे मैत्रीचं शस्त्र आहे त्या व्यक्तीला हातात तलवार ठेवण्याची आवश्यकता नाही, बंदूक ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. मैत्रीचं कवच, मैत्रीचं वलय तुमचं रक्षण करत असते. भगवान बुद्ध म्हणाले मंगल मैत्री केल्यामुळे मनुष्याला 11 प्रकारचे लाभ होत असतात. आलं का लक्षात. आणि म्हणून ही मंगल मैत्री तुम्ही क्षण आणि प्रत्यक्षण केली पाहिजे. चालताना, बोलताना, बसताना, उठताना, जेवताना, झोपताना क्षण आणि प्रत्यक्षण मंगल मैत्री जर तुम्ही करत राहिला तर दुश्मन सुद्धा तुम्हाला येऊन नमस्कार करतो, तुमच्या पाया पडतो, बाबा माझं चुकलं म्हणतो, मला माफ कर. आहे की हे मंगल मैत्रीची ताकद आहे ना. भगवान बुद्ध श्रावस्तीला चारिका करत आहेत आणि ते अजातशत्रूंनी नालागीर नावाचा हाती सोडला ना, दारू पाजून सोडला भगवंताच्या अंगावर. त्याने अनेक लोकांचं नुकसान केलं, पण भगवान बुद्धाच्या जवळ आला. भगवान बुद्ध म्हणतात मेतम बुसेक विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवत ते जय मंगलाने. भगवान बुद्धांनी नालागिरी हत्तीवर मंगल मैत्री केली आणि तो मदमस्त असलेला हत्ती शांत झाला. कशाच्या आधारे? मंगल मैत्री, आहे की. मग ही मंगल मैत्री जर भगवान बुद्ध त्या हत्तीला शांत करू शकतात, मग आपण का करू शकत नाही? तेवढी मैत्री तुमच्या अंतर्मनात विकसित पाहिजे, आहे की नाही. बरं, सुरुवात स्वतःपासून करा. मी सुखी हो सारे लोक सुखी हो, मी दुःख मुक्त हो सारे लोक दुःख मुक्त हो, मी रोग मुक्त हो सारे लोक रोग मुक्त हो, मी भयमुक्त हो सारे लोक भयमुक्त हो, माझं भलं हो सर्वांचं भलं, मी राग लोभ द्वेष मुक्त हो सारे लोक राग लोभ द्वेष मुक्त हो. ही भावना जर तुम्ही केली तर तुमच्या दुश्मनापर्यंत ते मैत्रीचे तरंग जातात आणि तुम्ही जेव्हा अचानक त्यांना दिसता तर ते म्हणतात की अरे माणूस चांगला आहे, म्हणतात नाही का, झालं गेलं, गंगेला मिळालं, आपण जय भीम केला पाहिजे. आलं का लक्षात. ही मंगल मैत्री शिकवते. हे मंगल मैत्रीचा प्रभाव असतो आणि मंगल मैत्री करणारा व्यक्ती हजारो लाखो करोडो लोकांना प्रिय होत असतो. भगवान बुद्ध हजारो करोडो कल्प कल्प लोकांना प्रिय होते. ते कशाच्या आधारे? मंगल मैत्रीच्या आधारे. आणि मंगल मैत्री सातत्याने करणं हे सुद्धा महान आणि श्रेष्ठ 5वं पुण्यकर्म आहे. तर आजच्या या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये रेखाईंचा संकल्प होता की बंदीजी या नाही का, बऱ्याच वेळा सांगितलं, पण आज योग आला आईकडे येण्याचा आणि आज त्यांनी खूप श्रद्धापूर्वक इथे भगवान बुद्धाची वंदना, परित्राण पाठ, धर्मदेशना श्रवण केली. ते आपल्या मॉनेस्ट्रीच्या नवीन जागेसाठी आई सभासद म्हणून दान पण देणार आहेत. हे त्यांचा सम्यक संकल्प आहे, नाही का. आपण दान दिलं पाहिजे. दान देण्याचं दुसरं पुण्यकर्म आहे, तुम्हाला सांगितलं ना मी, आहे की. तर भगवान बुद्धाच्या विहारासाठी दान देणं, भगवान बुद्धाच्या विहाराच्या जागेसाठी दान देणं हे महान आणि श्रेष्ठ पुण्य समजल्या जाते. जेत कुमार मेला की नाही, पण जेत कुमाराच्या जागेमध्ये जेतवन आहे की नाही, बरं आहे, अजूनही महाविहार आहे ना. आम्रपालीने आम्रवन दान दिलं, आम्रपाली नाहीये, पण तिथे ती महान पारमिता पूर्ण करून गेली. असे हजारो लाखो लोक बुद्धाच्या काळात होते. गीतानी बुद्ध धम्म संघाच्या निवासासाठी, ते वैभव वाढवण्यासाठी, बुद्ध शासन वाढवण्यासाठी त्या लोकांनी तन मन आणि धन दान दिलंय. हे तन मन धन आपण दिलं पाहिजे. आपण जर महिन्याला 10,000 रुपये कमवतो तर आपण महिन्याला 100 रुपये तरी विहारासाठी दिले पाहिजे. जिथे शुद्ध प्रामाणिक काम चालू आहे तिथे आपण दान देण्याचा हा प्रयत्न केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे. कारण दान देण्यातून आपली प्रगती होत असते, आपला विकास हा होत असतो. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण खूप श्रद्धापूर्वक हे महान आणि श्रेष्ठ पुण्य अर्जित करत आहात. तर निश्चितच आजच्या या सर्व पुण्यकर्माच्या प्रभावाने आईना निरोगी जीवन प्राप्त हो,
आणि त्यांना दीर्घायुष्याचा लाभ हो. घरातील सर्वच मंडळींना आयु वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. आज राजू हिवराळे साहेब यांचा वाढदिवस आहे. त्याही निमित्ताने मी त्यांच्याबद्दल अनंत अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. आपले हातून सदैव बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाची सेवा घडो, परिवाराची, समाजाची आणि यातिगणांची सेवा घडत राहो, दान पुण्य घडत राहो असा आशीर्वाद देतो आणि माझे छोटेसे धम्मदेश या ठिकाणी थांबवतो. आपल्या सगळ्यांच्या प्रती खूप खूप आशीर्वाद मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. भवतु सप्प मंगलं बुद्धं नमः.